मी पहिल्यापासून या निवडणुकीला समन्वयाने जाण्याचा प्रयत्न करत होतोय. मी आधीच सांगितलं आणि आमच्या पूर्ण प्रचारामध्ये आम्ही कुणावरही टीका करत नाही. हे आम्ही पाळलेलं आहे. कारण की माझं असं मत आहे की निवडणूक ही विचारानं व्हावी आणि त्यामुळे आमचा तर आव्हान सगळ्यांना राहील की आम्ही काय केले याचा जाहीरनामा काय केले याचा आम्ही कार्य अहवाल लोकांच्या समोर देतोय. हं, हं, हं. त्याचबरोबर आम्ही काय करणार याचा वचननामा सुद्धा आम्ही लोकांसमोर मांडतोय. माझा जर इतिहास पाहिला तर दोन्ही विधानसभेच्या निवडणुकीला जे जे वचननामे दिले ते आम्ही पूर्ण केलेले आहेत. आणि या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जो वचननामा आम्ही देऊ ते पूर्णपणे करण्याची जबाबदारी पूर्णपणे माझी असेल. मी ती जबाबदारी घेईल आणि पूर्ण 5 वर्ष त्याच्यामध्ये हे सगळं सुरळीत करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करेल. आता कोणी काय बोलतं याला मी उत्तर देणार नाही, परंतु मी एकच सांगेल की मी राज्य शास्त्राचा विद्यार्थी आहे. मी कायद्याचाही विद्यार्थी आहे. त्यामुळे मला शासन कसं चालतं हे कळतं. आणि मला जर कुणी विचारलं की राज्य शासन म्हणजे काय, तर मुख्यमंत्री म्हणजेच शासन आणि शासन म्हणजेच मुख्यमंत्री असं असतं, असं माझं मत आहे. त्यामुळे कोण काय बोलतं याहीपेक्षा मी महायुतीचा या भागातला विधानसभा सदस्य आहे आणि माझे जे प्रस्ताव मी शहरासाठी आणि तालुक्यासाठी नेऊ ते मंजूर करण्याची क्षमता माझ्यामध्ये आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या मध्ये आहे, एवढंच मी या निमित्तानं सांगेन. हे तुम्ही एका टॅगलाईनमध्ये पूर्ण प्रचाराचा सूरच बदलून टाकलाय. अ, विरोधक काय बोलतात याहीपेक्षा माझं त्यांना आव्हान निश्चितपणे राहील की तुम्ही या शहरामध्ये गेले कित्येक वर्ष काम करताय. तुम्हाला चांगलं मतदानही शहरानं नेहमी केलेलं आहे. मग जे मतदार तुमच्या पाठीशी उभा राहिला त्यांच्यासाठी तुम्ही नक्की 25 वर्षामध्ये काय काम केलं हे तुम्ही पहिल्यांदा मांडणं आवश्यक आहे. आणि तुम्ही मग त्यानंतरच तुमचा इतिहास पाहून तुम्ही सांगितलं पाहिजे की भविष्यामध्ये तुम्ही काय करणार आहे. तुम्ही जर पूर्वी काही केलं नसेल तर पुढं काय कराल याच्यावर लोकांनी का विश्वास ठेवावा हा माझा पहिला प्रश्न राहणार आहे. आणि दुसरा माझा प्रश्न राहील की ज्या ज्यावेळी कठीण प्रसंग आला त्यावेळी खरं तर मागच्या वेळी नगराध्यक्ष आमच्या होत्या, परंतु सभागृहातील बहुमत मात्र आमच्या विरोधी मंडळींच्याकडे होतं. असं असताना शहरातील जवळपास 95% पेक्षा जास्त कामकाजाचा भार आम्ही त्या ठिकाणी वाहिलेला आहे. अगदी वैयक्तिक स्वरूपाच्या योजना राबवण्यापासून गोरगरिबांना रुग्णालयांच्या मदतीपर्यंत आम्ही सगळी मदत केलेली आहे. माझ्या आयुष्यातील सगळ्यात अवघड कालावधी कोणता हा जर मला कोणी विचारलं तर कोरोना कालावधी अतिशय अवघड कालावधी होता असं मी सांगेल. विशेषतः त्यातली दुसरी लाट. आणि यावेळी लोकांच्या मध्ये जाऊन आम्ही लोकांची सेवा करून लोकांना सुविधा देत असताना या तालुक्यामध्ये जवळपास 5,000 रुग्णांना आम्ही निशुल्क त्या ठिकाणी मदत केली. शुल्क देणं हा विषय बाजूला, परंतु त्यावेळी रेमडेसिवीर मिळत नव्हतं, ऑक्सिजन बेड मिळत नव्हत्या, व्हेंटिलेटर उपलब्ध नव्हते. अशा वेळी हे सगळं उपलब्ध करून लोकांच्या मध्ये जाऊन लोकांची सेवा करण्याचं काम आम्ही केलेलं आहे. ज्या ज्यावेळी कठीण प्रसंग तालुक्यावर शहरावर येईल त्यावेळी आम्हीच उपलब्ध असतो हे आम्ही पूर्वी दाखवलेलं आहे. आणि पुढच्या काळात सुद्धा कठीण प्रसंग येईल त्यावेळी लोकांच्या मध्ये आम्हीच असू हे नक्कीच मी आश्वस्त करतो. आणि कोरोना कालावधीमध्ये ही मंडळी नक्की गेली कुठं होती, मग यांना इतकं मतदान होऊ नये त्यांनी लोकांची काय सेवा केली हे सुद्धा त्यांनी मांडावं असं नम्र आव्हान माझं त्यांना असेल.